नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण वांग्याच्या भाजीची एका वेगळ्या पद्धतीनं केलेली मस्तपैकी चमचमीत अशी भाजी बनवतोय. बऱ्याच जणांना वांग्याची भाजी आवडत नाही आणि पण प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना वांगं खावं, पण मग वेगळ्या पद्धतीनं केलेला की मुलं अगदी किंवा मोठे सुद्धा आनंदानं खातील अशी वेगळी भाजी. कारण नेहमी आपण भरल्या वांग्याची भाजी किंवा मग लग्नाच्या पंक्तीत केलेली बारीक फोडी करून देखील भाजी करत असतो. चला तर मग आज अशा आगळ्या वेगळ्या युनिक रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथं बघा मी ही वांगी घेतली, ही स्वच्छ अशी वांगी धुवून घेतली. त्यानंतर आता आपण जो काही देठाकडचा भाग असतो तो थोडासा कट करून घ्यायचा. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा वांगी घेतो ना तेव्हा फार पूर्ण देठ नाही काढायचं, थोडासा देठाचा भाग काढून घ्यायचा. कारण वांग्याची जी काही संपूर्ण चव असते ती म्हणतात की देठामध्ये जास्त असते, त्यामुळे देठाचा भाग पूर्णपणे काढायचा नाही. त्यानंतर बघा मी वांगी अशा पद्धतीने चिरून घेतली. आतमध्ये किडकं वांगे आहे का हे देखील चेक करून घ्यायचं. त्यानंतर एकामध्ये 2 अशा पद्धतीने आपण एका पूर्ण वांग्यामध्ये 4 अशा उभ्या आकाराच्या ज्या फोडी आहेत त्या करून घेणार आहोत. आता ही वांगी जी आहे ते चिरल्यानंतर लगेचच काळी पडतात, त्यासाठी ती काळी पडू नयेत म्हणून मी एका मोठ्या बाउलमध्ये पाणी घातलं आणि त्यामध्ये पाव चमचा इतकं मीठ घातलं आणि ही चिरून घेतलेली संपूर्ण वांगी आपण या पाण्यामध्ये घालून घ्यायची. वांगी थोडीशी तुरट देखील असतात आणि त्यामुळे पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळे थोडासा तुरटपणा देखील कमी येतो. त्यामुळे नेहमी जेव्हा वांगी चिरतो तेव्हा ती अशा पद्धतीने पाण्यामध्ये ठेवायची. आता त्यानंतर बघा आता ही वांगी आपण एक 5 ते 10 मिनिट नंतर ह्या पाण्यातून काढून घ्यायची आणि एका कॉटनच्या कापडावरती हे काढून घ्यायची आणि जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाणी देखील नितळून घ्यायचं, जेणेकरून ही वांगी थोडीशी कोरडी होतील. आता ही वांगी बघा मी एका कापडावरती काढून घेतली आणि कोरडी करून झाल्यानंतर आता मी अशा पद्धतीने एका दुसऱ्या बाउलमध्ये ही वांगी घालून घेते. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका. आता ही वांगी सगळी घालून घेतल्यानंतर ह्यामध्ये बघा मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले होते आणि हा कांदा मी उभ्या आकारामध्ये चिरून घेतला होता. यामध्ये आता आपण 1 चमचा इतकी काश्मीरी लाल तिखट वापरूया. आता आपण जेवढं भाजीला लागते तिखट तेवढं संपूर्ण आत्ताच वापरतोय. त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ, संपूर्ण भाजीला लागणारं मीठ मी आत्ताच वापरते. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळदपूड वापरली, अर्धा चमचा इथं बघा मी धने पावडर वापरले. आता ह्यामध्ये आपण 1 छोटा चमचा तेल वापरणार आहोत. तेल वापरल्यामुळे काय होतं, हे सगळे मसाले वांग्यांना अगदी मस्तपैकी कोट केले जातात आणि त्यामुळे मॅरिनेशन अगदी मस्त होतं. त्यामुळे मी 1 चमचा इथं मी तेल वापरून घेतलंय. आता हे पण सगळे मसाले आणि तेल ह्या वांग्यांसोबत छान असे मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून जो काही सगळा मसाला आहे तो वांग्याभोवती मस्तपैकी छानपैकी कोट होईल. तुम्हाला देखील माहिती असेलच की जेव्हा कोणतीही भाजी किंवा कोणतीही रेसिपी जेव्हा आपण मॅरिनेट करतो, म्हणजे कोणतेही मसाले आधी लावून ठेवतो, तेव्हा ती भाजी किंवा ती रेसिपी अगदी मस्त लागते. कारण ते मसाले अगदी आतपर्यंत जातात आणि त्यामुळे ती चव अगदी दुपटीने वाढते. त्यामुळे थोडीशी वेगळी असल्यामुळे भाजीची चव अगदी दुपटीने वाढते. तर मसाले बघा अगदी मस्तपैकी वांग्यासोबत कोट झालेत. एक 10 ते 15 मिनिटासाठी आपण हे असंच साईडला ठेवूयात. 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर इथं बघा गॅसवरती एक मी मोठासा पॅन ठेवला आणि ह्यामध्ये आता आपण 1 चमचा इतकं तेल वापरतोय, कारण मगाशी आपण मॅरिनेटसाठी थोडंसं तेल वापरलं होतं. तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये मी अर्धा चमचा इतके मोहरी घातले. मोहरी चांगले मस्तपैकी फुलू द्यायचे, म्हणजे आता जो काही फ्लेवर आहे ना मोहरीचा तो पण अगदी मस्तपैकी भाजीमध्ये उतरतो. मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली तर ह्यामध्ये आता आपण अर्धा चमचा इतके जिरे घालूयात. जिरे मोहरी मस्तपैकी छान फुलले गेले की त्यामध्ये आता आपण कढीपत्त्याची 4 ते 5 पानं घालून घ्यायची. यामध्ये आता आपण 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे ठेचून घेतलं होतं, तर ते वापरले मी आणि हे तेलावरती 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं. मॅरिनेट करताना पण आपण हे आलं लसूण वापरू शकतो, पण मला असं वाटतं की जेव्हा आलं लसूण तेलावरती परततो ना त्याची चव किंवा त्याची टेस्ट खूप छान लागते, म्हणून मी तेलावरती परतण्यासाठी आता तेलामध्ये घातलं. आता बघा छान थोडंसं 2 ते 3 मिनिटं चांगलं असं परतवून घ्यायचं, जेणेकरून आलं लसूण मस्तपैकी छान असं तांबूस रंगावरती येईल, त्यामुळे त्याचा फ्लेवर पण अगदी खूप छान लागतो. आलं लसूण मस्तपैकी परतलं गेलं की गॅस अगदी मध्यम करायचा आणि ह्यामध्ये आपण मॅरिनेट करून घेतलेली जी काही वांगी होती ती संपूर्ण वांगी घालून घ्यायची. तुम्ही तर हवं त्या तेलामध्ये थोडासा कांदा पण घालू शकता, पण आपण मगाशीच कांदा मॅरिनेटमध्ये वापरला होता त्यामुळे पुन्हा कांदा वापरायची गरज नाहीये. बऱ्याच जणांना असं वाटेल की आता हा कांदा शिजेल का, ह्याची चव छान लागेल का, तर अगदी मस्त लागते. नेहमीपेक्षा थोडीशी भाजी वेगळी लागते. ज्यांना वांग्याची भाजी आवडत नाही ते देखील अगदी मागून खातील अशी ही वेगळी भाजी आहे. आता 2 ते 3 मिनिटं आपण हे मस्तपैकी तेलामध्ये परतवून घ्यायचं, जेणेकरून कांदा आणि वांगी पण छानपैकी परतली जातील. आणि ही साधी सोपी आणि झटपट होणारी वांग्याची भाजी असल्यामुळे तुम्ही मुलांना टिफिनला किंवा अगदी तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा त्यावेळी देखील तुम्ही बनवू शकता.
आता गॅस मध्यम करून ह्याच्यावरती झाकण ठेवलं. 2 ते 3 मिनिटांनंतर बघा झाकण काढून घ्यायचं. वाफेमुळे आणि मिठामुळे छानपैकी पाणी देखील सुटतं. आता पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं. ज्या भांड्यामध्ये आता आपण ही वांगी मगाशी मॅरिनेट करायला ठेवली होती त्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं. शक्यतो ह्या रेसिपीला जास्त पाण्याची गरज लागत नाही, कारण अगदी मस्त आणि कमी पाण्यामध्ये पण मस्त अशी वांग्याची भाजी होते. छानपैकी हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली, तुम्ही शेवटी पण घालू शकता. पुन्हा हे बघा सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मध्यम करायचा आणि झाकण ठेवून ही वांग्याची भाजी आता 5 ते 7 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची. अगदी पटकन शिजते, कारण वांग्याच्या फोडी ज्या आहेत त्या आपण अगदी बारीक केल्या होत्या, त्यामुळे पटकन शिजते. 5 ते 7 मिनिटांनंतर बघा मी झाकण काढून घेतलं. आधीमध्ये पण मी 1-2 वेळा हे चेक केलं होतं. जर पाणी वगैरे कमी पडलं तुम्हाला वाटलं तुम्ही थोडासा पाण्याचा हापकारा पण मारू शकता. आता बघा अगदी वांग्याची भाजी तुम्हाला दिसत असेलच, ती वांग्याच्या फोडी अगदी मस्तपैकी मऊ झालेल्या आहेत, अगदी छान झालेत. मी तुम्हाला दाखवते पण म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वांग्याची भाजी अगदी किती मस्तपैकी छान शिजले गेले. अगदी काही वेळातच आणि अगदी झटकीपट होणारी अशी ही वांग्याची भाजी आहे. पटकन शिजते. मुलांना टिफिन द्यायला तर मुलं देखील अगदी तुमची आवडीनं ही भाजी खातील. त्या दिवशी अजिबात तुमचा टिफिन परत येणार नाही, इतकी मस्त अशी ही वांग्याची भाजी तयार झाली आहे. सगळ्यात शेवटी तर फक्त आपण 1 चमचा इतकं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूयात. तुमच्याकडे नसेल तुम्ही तर ओल्या नारळाचा खव पण घालू शकता. आणि सगळ्यात शेवटी मी अर्धा चमचा इतका मी गरम मसाला वापरलाय. आता हे पटकन छान असं मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिटांनंतर जो गॅस आहे तो बंद करून ही गरमागरम भाजी तुम्ही भाकरी, चपाती, रोटी, पुलका, भात कशासोबतही सर्व करू शकता. अगदी मस्त अशी सुक्की वांग्याची भाजी, ते पण मॅरिनेट केली असल्यामुळे ती चव खूप छान लागते. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंटमधून कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, स्वतःची काळजी. धन्यवाद, बाय बाय.